सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावण Bye.
तो हरे श्री हरे पाहिला डोळे तो हरे श्री हरे पाहिला डोळे
नाही रूप वर्ण गुण जेथे तोहारे श्री हरी पाहिला डोळे भरी तोहारे श्री हरी पाहिला डोळे भरी पाहता पाहणे दुरी किंवा पाहते पाहणे दुरी सारोज्ञ ज्ञानदेव म्हणे ज्योतीची निज ज्योती ज्ञानदेव म्हणे ज्योतीची निज ज्योती ते उभी मूर्ती विटेवरी तोहारे श्री हरी पाहिला डोळे भरी तोहारे श्री हरी पाहिला डोळे भरी पाहता पाहणे दुरी सारोनिया विठोबा पुरुषोत्तरेसाठी घेतलेला अभंग माऊली ज्ञानोबरायांचा असून भगवंताच्या स्वरूप लक्षणाचं वर्णन करणारा हा अभंग या वर्षी या सोहळ्याचं रौप्य महोत्सव म्हणजे 25वे वर्ष आहे. उपक्रम सुरू करणं सोपं आहे, चालवणं कठीण आहे. मंदिर बांधणं सोपं आहे, मंदिरात पूजा करणं कठीण आहे. सप्ताह संस्था सुरू करणं सोपं आहे, चालवणं कठीण आहे. किंबहुना अनेक संस्था अनेक संप्रदाय अत्यंत वेगाने मोठे होतात आणि त्याच्या दुप्पट वेगाने संपतात. कितीतरी संप्रदायांची यादी आपल्याला सांगता येईल. या वारकरी संप्रदायाला मात्र असं घडलं नाही, कारण याला तत्वज्ञानाची बैसक आहे. वैदिक संप्रदायाचा सनातन संस्कृतीचा आधार आहे आणि वेदानुमोदित संत पुरस्कृत असा हा वारकरी संप्रदाय असल्यामुळे त्याला तत्वज्ञानाची बैसक असल्यामुळे हा अनादी आणि अनंत अशा स्वरूपाचा याच्यामध्ये संख्या जरी कमी जास्त होत राहिली, स्वरूप जरी बदलत राहिलं तरी तो टिकाऊ आहे. आणि त्याचं सगळ्यात महत्वाचं कारण या संप्रदायाला माऊली ज्ञानोबा यांनी तत्वज्ञानाची बैसका दिली, आधार दिला, अधिष्ठान दिलं. माऊली ज्ञानोबा यांचा अवतरणाचा उद्या 750वा दिवस आहे. आपण फार भाग्यवान आहोत की हा दिवस आपण पाहतो. आता याच्यानंतर जो येईल तो आपण पाहू माहित नाही, पण उद्याचा दिवस तरी आपल्याला देवाने दाखवावा. कारण आज झोपल्यावर आपण उद्या उठू याची काही शाश्वती नाही. आपल्याला उद्या देवाने उद्याचा दिवस दाखवावा आणि माऊलींच्या अलौकिक कार्याचं अलौकिक व्यक्तित्वाचं किंचित दर्शन तरी आपल्याला आयुष्यामध्ये व्हावं अशी भगवंताला प्रार्थना करावी. कारण माऊलींच्या जीवनामध्ये जर पाहिलं, माऊलींचं चरित्र जर पाहिलं तर ते अत्यंत अलौकिक अशा स्वरूपात. माऊलींचे पिता श्री विठ्ठलपंत त्यांच्या विवाहाची कथा फार गमतीशीर आहे. ज्यावेळी ते तीर्थाटन करत 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 आळंदीला आले त्यावेळी आळंदीमध्ये सिद्धोपंतांनी त्यांना पाहिलं आणि ते दिसण्यावरूनच कळत होतं की अत्यंत तपस्वी अशा स्वरूपाचे आहे. आणि त्यांना स्वप्नामध्ये असा दृष्टांत झाला भगवान पांडुरंगाचा की या मुलाला तो आपली कन्या दे. मी फार विस्ताराने सांगणार नाही कारण मला गोष्टी फारशा सांगता येत नाही, पण सांगणं गरजेचं आहे कारण माऊलींच्या अवताराशी संबंधित झालं. आणि ज्यावेळी त्यांना दृष्टांत झाला आणि त्यांनी सांगितलं की मला माझी कन्या तुला देण्याविषयी भगवान पांडुरंगाने दृष्टांत दिला, त्याच्यावर त्यांनी असं उत्तर दिलं की तुम्हाला जरी दृष्टांत झाला असलं तरी मला झालेला नाही, त्यामुळे मी विवाह करू शकतो. आणि दुसऱ्याच दिवशी त्यांच्याही स्वप्नामध्ये भगवान पांडुरंग आले आणि त्यांनी सांगितलं की तू हा विवाह केला पाहिजे. अलौकिक अशा स्वरूपाचं म्हणजे दोघांच्याही दृष्टांतामध्ये स्वतः भगवान पांडुरंगाने येऊन सांगितलेलं. पुढचा भाग सगळ्यांना ज्ञात आहे, पण त्यातला एक बारकावा सांगतो आपल्याला की वैराग्य हे कायम डोळस असलं पाहिजे असा संप्रदायाचा. वैराग्य अनेक प्रकारचे. स्मशान वैराग्य, आम्ही बऱ्याचदा स्मशानामध्ये जातो कोणाला निरोप देण्याकरता. तर जेव्हा तो आमचे संस्कार पूर्ण होतो, अग्नी दिला जातो, त्यानंतर त्या व्यक्तीविषयी 4 शब्द बोलण्याची आपल्याकडे पद्धती. खरं तर ती कधी सुरू झाली मला माहित नाही. ती काही भाषण करण्याची जागा नाही, पण लोकांना कुठे भाषण करावं हल्ली कळत नाही. लग्नामध्ये लग्नापेक्षा भाषण जास्त होतात, स्मशानामध्ये त्या आमच्या संस्कारापेक्षा भाषण जास्त होतात. तर त्या भाषणामध्ये जर आपण ऐकलं तर संत वाङ्मयामध्ये सुद्धा सापडणार नाही इतक्या वैराग्याचं बोललं जातं की एक ना एक दिवस सगळ्यांना जायचंच आहे, आपण काय सगळं बरोबर नेणार नाही. पण एवढं जरी असलं तरी ते वैराग्य टिकत नाही. स्मशानाच्या बाहेर गेलं की ते वैराग्य संपले. त्याचं कारण ते वैराग्य डोळस नाही. डोळस वैराग्य कशाला म्हणायचं? विवेक विवेकासहित वैराग्य
विषयांतर होईल, पण सांगतो तुम्हाला. मी यायला निघालो इकडं, तर त्या सिम्बायोसिस कॉलेजपासून इथपर्यंत यायला मला पूर्ण 1.25 तास लागला. तर आता जिथे कार्यक्रम आहे तिथे आदल्या दिवशी मुक्कामाला गेलं पाहिजे. त्याशिवाय वेळेत सुरू होणं कठीण आहे, कारण अंदाज लागूच शकत नाही. म्हणजे पुण्याची आता मुंबई झाली, मुंबईची तुंबई झाली. ते वाहतूक तुंबते, वाहत नाही. खरं तर तिचं नाव वाहतूक आहे, वाहिली पाहिजे, वाहत नाही, तुंबू नये सगळं. असो, माणसाचं जीवन इतकं घाईचं झालंय, काय मर्यादाच नाही. कॉफी सुद्धा इन्स्टंट, चहा पण इन्स्टंट. श्रीमंत लोक जो चहा पितात तो पाहिला का कधी? एक पिशवी असते आणि त्या पिशवीमध्ये चहा, साखर सगळं त्यांना जे पाहिजे त्या प्रमाणात असतं ते. आणि ते त्या गरम पाण्यामध्ये असं एक 5-6 वेळा पिशवी बुडवायची. ती बुडवून झाली की चहा तयार. मग ते चहा टाका, पाणी उकळा, असा प्रकारच नाही काय. थोडं शांत बसा बरं का. काय होतं तुम्हाला सांगतो. वारकरी संप्रदायामध्ये पंढरीला कशासाठी जायचं, आळंदीला कशासाठी जायचं, संतांनी लिहून ठेवलं. सुखालागी करी शीतळ मळ, सुखालागी करी शीतळ मळ, सुखालागी करी शीतळ मळ, सुखालागी करी शीतळ मळ. तरी तू पंढरीची जाय एक वेळ, तरी तू पंढरीची जाय एक वेळ. मग तू अवघाची सुखरूप होसी, मग तू अवघाची सुखरूप होसी. तरी तू जाय पंचकाय एक वेळ, तरी तू पंढरीची जाय एक वेळ. अवघाची सुखरूप होसी, मग तू अवघाची जन्मोजन्मीचे दुःख विसरसी, जन्मोजन्मीचे दुःख विसरसी. मग तू अवघाची सुखरूप होसी, मग तू अवघाची सुखरूप होसी. जन्मोजन्मीचे दुःख विसरसी, जन्मोजन्मीचे दुःख विसरते. मग तू अवघाचे सुखरूप होसी, मग तू अवघाचे सुखरूप होसी. चंद्रभागे करिता एक वेळ स्नान, तुझे दोष पळती रानोरान. अशा स्वरूपाने त्या पंढरीचं महात्म्य. पण लोक पंढरपूरला जाऊन करतात काय? पंढरपूरला जाऊन तांदळाचा भाव विचारतात, जमिनीचा भाव विचारतात, पापड खातात, सगळं करतात. फक्त चंद्रभागेचं स्नान करत नाहीत, भगवंताचं दर्शन घेत नाहीत आणि कीर्तन प्रवचन ऐकत नाहीत. बाकी सगळं करतात. तसं कीर्तनाला गेल्यानंतर काय केलं पाहिजे हे थोडं ध्यानात घ्या. काल मी एके ठिकाणी गेलो कीर्तनाला. म्हणजे आतापर्यंत माझा अनुभव असा होता की बहुतांश ठिकाणी कीर्तनाची वेळ 9 ते 11. लोक जेवण बिवण करून मस्त झोपायलाच कीर्तनात येतात. आणि समोर काही लोक बसली होती एकदा, तर पुढचे एक जण घोरायला लागले. तर मी त्यांना म्हणलं, तुम्ही झोपा, घोरू नका, कारण बाकीच्यांची झोप मोड होती. काल तर अशी गंमत झाली.
टाळकऱ्यांनीच जांभई दिली जोरात, हा हा ऊ करून. कालचीच गोष्ट आहे, कठीण आहे. म्हणून कीर्तनामध्ये असं हे लक्षात घ्या, कीर्तनात उभं कसं राहावं, कीर्तनात बसावं कसं, प्रत्येक गोष्टीचे नियम आहेत. कीर्तन म्हणजे मनोरंजन नव्हे, कीर्तन म्हणजे भवभंजन. कीर्तनाचा अंग कीर्तनाचा कीर्तनचा कीर्तनचा होय अंग हरी रूप, होय अंग हरी रूप, होय अंग हरी रूप, होय अंग हरी रूप. किंवा नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी. इको बंद करा, पूर्ण एकदम प्लेन करा. किंवा कीर्तनाचे नि नटनाचे नाशिले व्यवसाय प्रायश्चित्ताचे, जे नामचे नाही पापाचे ऐसे केले. कीर्तनाला गेल्यानंतर कीर्तनामधलं नाचणं, कीर्तनामधलं नटणं हे सगळं भगवंताला आवडेल असं असावं. आता असं झालेलं आहे की कीर्तनाची मर्यादा पहिल्यांदा कीर्तन करणाऱ्याला सांगायचे दिवस आले. आता आळंदीमध्ये एक शिबिर घेतलं कीर्तनकारांचं, आणि त्या शिबिरामध्ये मला बोलवलं. विषय दिला कीर्तन कसं करावं. तर मी तो विषय बदलला आणि विषय हा केला की कीर्तन कसं करू नये. कसं करावं हे सांगण्याची गरज नाही. आजच्या अभंगामध्ये जे वर्णन केले ते तसंच आहे. भगवंत कसा आहे हे सांगणं महत्त्वाचं नाही आहे, भगवंत कसा नाही हे सांगणं महत्त्वाचं आहे. भगवंत कळावा हे तर भाग्याचं आहेच, पण जो भगवंत नाही तो भगवंत वाटू नये हे जास्त महत्त्वाचं आहे. जे चैतन्य नाही ते चैतन्य वाटू नये, भ्रम होऊ नये. म्हणून तर वेदांनी जिथे जिथे भगवंताचं वर्णन केलंय तिथे तिथे निषेधात्मकच केलेलं आहे. श्रुती नेती नेती म्हणती, 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 श्रुती नेती नेती गोविंदुरे अनुमानेना अनुमानेना, एक गोविंदुरे अनुमानेना अनुमानेना, एक गोविंदुरे अनुमानेना अनुमानेना, एक गोविंदुरे अनुमानेना अनुमानेना. वारकरी सांप्रदायिक चालीमध्ये इतकं वैभव आहे की भल्या भल्या गायकांना त्याचा मोह पडला. आणि मी पाहिलेलं आहे. बाकीच्यांची नावं सांगत नाही, एकच नाव सांगतो. ब्रह्मलीन भारतरत्न पंडित भीमसेन जोशी, त्यांच्या मी मांडीत बसलेला आहे. आणि त्यांना वारकरी सांप्रदायिक चालींचा फार मोह. ते म्हणायचे आम्ही गातो पण हा गोडवा नाही आहे, इतक्या त्या गोड आहे, अप्रतिम चाली आहे. आणि माझं काही अनंत जन्मांचं पुण्य भाग्य आहे की त्या चाली माझ्यापर्यंत आल्या. अतिशय दुर्मिळ दुर्मिळ चाली आहेत. म्हणजे आपण दुर्मिळ म्हणणं असं नाही, त्यात सत्वभावच इतका आहे की तुम्ही जोपर्यंत त्या सत्वभावाला प्राप्त होत नाही म्हणूच शकत नाही. मध्यंतरी आमची चर्चा चालली होती माझी आणि मालकांची की हल्ली कीर्तनामध्ये ज्या चाली म्हटल्या जातात त्याच्यावर उपाय केला पाहिजे काहीतरी.
उपाय काय आहे? उपाय हा आहे की ज्याला चाल म्हणायची आहे त्यांनी चाल म्हणण्याच्या पूर्वी अभंगाचा अर्थ समजून घेतला पाहिजे. अभंगात काय सांगितलंय, अभंगाचं तत्वज्ञान काय, आणि तो भाव जाणून जर तो म्हणायला उभं राहील तर चांगलंच म्हणेल. पण आता असं झालंय की म्हणणाऱ्याचा आणि भावाचा काही संबंधच नाही राहिला. वेगळा भाव मिळतो. कीर्तनकाराचा सुद्धा संबंध राहिला नाही. फक्त खिसे गरम करत निघणं इतकाच विषय आहे. पाकिट मोजा, खिसे गरम करा आणि निघा, इतकाच विषय आहे. एक लक्षात घ्या, सगळ्यांना सतत सांगतो मी, पुन्हा सांगतो, तुम्हाला जर परमार्थ करायचा असेल तर किमान एक गोष्ट करा, कोणाकडे काही मागू नका. तुम्ही जितकं मिळवू शकता त्यापेक्षा 10 पटीनं देव देतो, पण मागू नका. मागण्यामध्ये फार कमी पण आहे. लोक भांडतात, हो, लाचार होतात, काय सांगायचं तुम्हाला. असो, आपलं कीर्तन काही त्याच्याकरता नाही, पण दिवसच इतके विचित्र आले काय विचारू नका. अतिशय कठीण झाले. तत्वज्ञान सांगू नका म्हणून चिठ्ठ्या पाठवतात मला. आता काय. आणि संतांनी तत्वज्ञानाशिवाय काही सांगितलं नाही, त्याला आपण काय करू शकतो. जीवाचं स्वरूप काय, ब्रह्माचं स्वरूप काय, त्यांचा अभेद कसा, हेच तर सांगितलं. असो, तर वारकरी संप्रदायामधल्या काही काही चाली फार सुंदर आहेत आणि काही काही अनुवट आहेत. मुक्त होता परी बळे झाला बद्ध, मुक्त होता परी बळे झाला बद्ध, होता परी बळे झाला बद्ध, मुक्त 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 होता परी बळे झाला बद्ध. घेऊन या चंद माझे माझे, घेऊन या चंद माझे माझे, घेऊन या छंद माझे माझे, पाप पुण्य अंगी घेतले जडून, पाप पुण्य अंगी घेतले जडून, घेऊन या चंद माझे माझे, घेऊन या चंद माझे माझे, घेऊन या छंद माझे माझे, पाप पुण्य अंगी घेतले जडून, पाप पुण्य अंगी घेतले जडून. असो, श्रुती नेती नेती म्हणती एक गोविंदुरे अनुमानेन. आता थोडा तत्वज्ञानाचा विषय क्लिष्ट आहे. कळाला तर मला आनंद आहे, नाही कळाला तर अजून आनंद आहे. ज्यावेळी आपण आपल्या आत्मस्वरूपाचा विचार करण्याकरता प्रवृत्त होतो तेव्हा त्यातला पहिला प्रश्न आहे की मी कोण आहे. व्यवहारामध्ये जर आपण हा प्रश्न विचारला तर त्याच्यावरून भांडणं होतात. माझ्यावर विश्वास नसेल तर करून पहा. समोरच्या व्यक्तीला असं विचारायचं की तू स्वतःला कोण समजतोस, तर ह्याच्यावरून भांडणं होऊ शकतात. पण परमार्थामध्ये हा पहिला प्रश्न आहे की तू स्वतःला कोण समजतोस. आहे मी हा कोण, करावा विचार, 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 आहे मी हा कोण, करावा विचार. म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा, ज्ञानेश्वर निवृत्तीचा,
ज्ञानेश्वर निवृत्तिका ज्ञानेश्वर निवृत्तिका हे मी आगुण आहे आगुण अनभावी आहे मी आगुण अनभावी आपल्याला ज्या ज्या पद्धतीने ज्ञान होतं, ज्याच्याद्वारा ज्ञान होतं, त्याच्यासाठी शास्त्रामध्ये शब्द आहे प्रमाण. ती प्रमाण 6 प्रकारची आहेत. प्रत्यक्ष प्रमाण, अनुमान प्रमाण, शब्द प्रमाण, अर्थापत्ती प्रमाण, उपमान प्रमाण आणि अनुपलब्धी. या 6 प्रकारच्या प्रमाणांनी आपल्याला ज्ञान होतं. जी वस्तू आपल्याला समोर दिसते त्याचं नाव प्रत्यक्ष, पण त्याची खरी व्याख्या जी आहे ती थोडी क्लिष्ट आहे, कठीण आहे. मी विस्तारात जात नाही, फक्त ती व्याख्या सांगतो. ज्याला ती सविस्तर समजून घ्यायची आहे त्यांनी वेळ काढून आश्रमात या आणि सविस्तर ती व्याख्या समजून घ्या. पण ती व्याख्या अशी आहे, प्रमात्याशी वर्तमान संबंधी प्रत्यक्ष योग्य विषयाचे अयोग्य प्रमाण अजन्य असं जे ज्ञान ते प्रत्यक्ष प्रमाण. प्रमाता म्हणजे ज्याला ज्ञान होतं, तो त्याला ज्या वस्तूचं प्रत्यक्ष होतं ती गोष्ट त्याच्याशी वर्तमान काळात संबंधी असली पाहिजे, प्रत्यक्ष योग्य असली पाहिजे आणि तिचं होणारं ज्ञान अयोग्य प्रमाण अजन्य असलं पाहिजे. आता ते अयोग्य प्रमाण अजन्य हा जो शब्द आहे याच्यावर कमीत कमी 1 चातुर्मास निघू शकतो, एवढं त्याच्यावर विस्तार आहे. प्रमाण म्हणजे काय, प्रमाणजन्यता म्हणजे काय, योग्य प्रमाणजन्यता म्हणजे काय, अयोग्य प्रमाण अजन्यता म्हणजे काय. तर अयोग्य प्रमाण अजन्यता म्हणजे कसं माहिती आहे का, मी खोटं बोलत नाही असं नाही म्हणजे अयोग्य प्रमाण अजन्यता. 2 वेळा नकार म्हणजे एकदा होकार असं होतं, असं. आणि दुसरं आहे अनुमान आणि तिसरे शब्द. काही लोक सांगतात की वैज्ञानिक लोक फक्त प्रत्यक्ष प्रमाण मानतात, असं नाही आहे. वैज्ञानिक लोक अनुमान प्रमाणसुद्धा मानतात, वैज्ञानिक लोक शब्द प्रमाणसुद्धा मानतात. आता अनुमान प्रमाण मानतात ह्याचा विस्तार कसा, तर 5वी 6वी पर्यंत जर कोणी शिकलेलं असेल तर सगळ्यांना माहिती आहे. रसायनशास्त्राचे प्रयोग केले जातात. त्यातला एक प्रयोग असा आहे, ज्वलनासाठी प्राणवायू लागतो असा प्रयोग आहे. तो प्रयोग असा केला जातो, एक दिवा लावला जातो, दिव्याच्या वर एक काचेचं भांडं ठेवलं जातं आणि तो दिवा हळूहळू हळूहळू कमी होतो आणि शांत होतो आणि त्याच्यावरून तो असं लिहितो की ज्वलनाला प्राणवायू लागतो असा निष्कर्ष काढतो. आता त्याला प्रश्न असा विचारा की त्या ज्वलनाला जो प्राणवायू लागतो तो तुला दिसला का, तर दिसला नाही. मग जर दिसला नाही तर लिहिला का, तर लिहिला याच्यासाठी की ती ज्योत हळूहळू कमी झाली, त्या अर्थी लागत असला पाहिजे असं आहे ना, म्हणून तो दिसला नाही तरी लागतो असं लिहितात ते, म्हणजे अनुमान प्रमाण मानतात. पुढे शब्द प्रमाण. तर आता काही काही नियम आहेत, काय एव्हरी ॲक्शन हॅज इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन किंवा एनिथिंग इन मोमेंटम, जोपर्यंत एक्सटर्नल फोर्स त्याच्यावर काम करत नाही तोपर्यंत तो त्या मोमेंटममध्ये चालत राहतो वगैरे, असे ते नियम आहेत. किंवा काही सूत्र आहेत, E=mc² किंवा फोर्स =मास इंटू ॲक्सलरेशन. तर हे कोण सोडवत बसत नाही आहे, कोणी सोडवत नाही. फोर्स काढा म्हणल्यावर ते काय विचारतात, मास आणि ॲक्सलरेशन सांगा, आम्ही फोर्स काढतो. म्हणजे काय करायचं, मासची किंमत मिळते, ॲक्सलरेशनची मिळते, त्याचा गुणाकार केला की फोर्स मिळतो. मग आता याच्यामध्ये फोर्स =मास इंटू ॲक्सलरेशन हे कोणी सिद्ध केलं, हे सिद्ध नाही केलं. ज्यांनी लिहून ठेवलं तो शब्द हे मानतात, म्हणजे वैज्ञानिक सुद्धा शब्द प्रमाणाला मानतात. अनुपलब्धी प्रमाण आहे. अनुपलब्धी म्हणजे अभावाचं ज्ञान.
एखादी गोष्ट आहे असं जेव्हा ज्ञान होतं तेव्हा त्या पदार्थाच्या भावाचं ज्ञान होतं, आणि जेव्हा ती वस्तू नाही असं ज्ञान होतं तेव्हा त्या वस्तूच्या अभावाचं ज्ञान होतं. तुम्हाला हे कीर्तन म्हणून वाटणार नाही, पण ह्यालाच कीर्तन म्हणतात बरं. विठोबा रखुमाई, हरी विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. लोकांना जावई सासू शेंबूड असलं सगळं ऐकायची सवय लागल्यामुळं ब्रह्म जीव ऐक्य नको वाटतं ते. पण तुम्हाला एक सांगतो, या जन्म मरणाच्या फेऱ्यातून सुटायचं असेल ना तर ह्याच्याशिवाय पर्याय नाही. हे समजून घेतलं पाहिजे. आणि हे जर समजून घ्यायचं नसेल तर तुम्हाला सोपा उपाय सांगू का खरा? हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, म्हणा हरिमुखे म्हणा. पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करे, पुण्याची गणना कोण करे. हरिमुखे म्हणा, 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 हरिमुखे म्हणा. पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करे, पुण्याची गणना कोण करे. तेही सोपं आहे असं समजू नका, पण बाकीच्या साधनांच्या तुलनेत सोपं आहे. बाकीची साधनं फार कठीण आहेत. योगाभ्यास फार अवघड आहे. आता योगाभ्यासामध्ये ना प्राणायाम आहे, पूरक कुंभक रेचक, फार अवघड आहे ते. एवढं सोपं गणित नाही. तो पूरक कुठपर्यंत घेतो ह्याच्यावर रेचक कुठपर्यंत सोडायचं याचं गणित आहे. आणि ते जर चुकलं तर त्या प्राणायामाचं फल होत नाही. म्हणून फार कठीण कठीण गोष्टी आहेत. पण जर नामभक्तीने तुम्हाला मोक्ष संपादन करायचं असेल तर मग त्याच्यामध्ये थोडी कळ सोसली पाहिजे. त्याला मराठीमध्ये पेशन्स म्हणतात. थांबण्याची तयारी पाहिजे. मग लगेच अगदी जप केला आणि मोक्ष झाला असं होणार नाही. करत राहायला पाहिजे. एकदा एका माणसाने 13 कोटी जप केला, 13 कोटी, आणि देव काही भेटला नाही. मग तो गुरुकडे गेला आणि गुरूंना म्हटला, मी 13 कोटी जप केला, मला देव भेटला नाही. मग गुरूंनी विचारलं, तू मोजला का? म्हणला प्रत्येक जप मोजला, त्याच्यामुळेच भेटला नाही म्हणले. म्हणजे तो जप करताना इतका केला पाहिजे, अगणित केला पाहिजे, मोजता येणार नाही इतका. आणि त्याच्याही पुढे जाऊन जितका आपला श्वासोच्छ्वास सहज आहे तेवढ्या सहजतेने जप झाला पाहिजे, तेव्हा त्यांनी मोक्ष होतो. आता ते तुम्हाला सोपं वाटत असेल तर करा. आणि जर दुसरं साधन पाहिजे असेल तर हेच साधन आहे. कुठलं ज्ञान, दुसरं साधनच नाही आहे. आणि त्या ज्ञानाच्या मार्गामध्ये हा विचार केलाच पाहिजे, मी कोण आहे. कोहम कथमिदम जातम को वै कर्तास्य विद्यते उपादानम किमस्तिह विचार सोयमी दृशः. मी कोण आहे, हे जगत कसं झालं, याचं उपादान कारण काय, या सगळ्याचा विचार केला पाहिजे. आता या जगाचा विचार करणाऱ्या विद्यापीठामध्येच आयुका नावाची एक संस्था आहे. ती आयुका खगोलशास्त्राचाच अभ्यास करते. 28 फेब्रुवारीला जागतिक विज्ञान दिवस असतो. त्या दिवशी ती संस्था सगळ्यांना बघायला खुली असते. कधीतरी तुमच्या मुलांना घेऊन तिथे जाऊन पहा, चांगली आहे प्रयोगशाळा, चांगली आहे की विज्ञान कसं काम करतं, खगोलशास्त्र याची तिथे माहिती आहे सगळी. तर तिथे एक फळा लावलेला होता, असा काळा फळा होता, आणि त्या फळ्यावर असंख्य अशी बारीक 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 खुणा होत्या. तर मी त्यांना विचारलं, हे काय आहे? तर त्यांनी सांगितलं, ही सुपर गॅलेक्सी आहे. काय आहे? सुपर गॅलेक्सी. मग सुपर गॅलेक्सी म्हणजे काय? तर आपण ज्या पृथ्वीवर राहतो ही पृथ्वी एका सूर्यमालेत आहे. अशा अनेक सूर्यमालांची एक आकाशगंगा आहे. अशा अनेक आकाशगंगांची एक गॅलेक्सी आहे. आणि अशा अनेक गॅलेक्सीची एक सुपर गॅलेक्सी आहे. आणि अशा अनेक सुपर गॅलेक्सी या ब्रह्मांडात आहेत. आणि त्या किती आहेत माहीत नाही. आणि अशी अनंत कोटी ब्रह्मांड आहेत. आता त्याच्यामध्ये मी त्यांना विचारलं की हा जो सगळा फळा आहे ह्याच्यावर पृथ्वी कुठे आहे असं मी विचारलं. तर त्या वैज्ञानिकांनी सांगितलं, पृथ्वी दाखवता येत नाही. पृथ्वी दाखवता येत नाही, लक्षात ठेवा. आणि त्या पृथ्वीवर एक खंड, त्या खंडातला देश, देशातलं राज्य, राज्यातला जिल्हा, जिल्ह्यातला तालुका, तालुक्यातलं गाव, गावातलं घर, घराची खोली, खोलीचा कोपरा, त्या कोपऱ्यातही आपण मावत नाही. एवढे आपण लहान तरी आपल्याला अहंकार आहे, लक्षात घ्या. फार सूक्ष्म विचार आहे.
आणि या सुपर गॅलेक्सी तुम्ही जर या जगताच्या चिंतनामध्ये रमलात ना तर आयुष्य कधी संपतं कळणार नाही. म्हणून विचार चंद्रोदय नावाचा एक ग्रंथ आहे छोटा, त्यात फार सुंदर लिहिलंय की जर आपल्या सदऱ्याला डाग पडला तर डाग कसा पडला हे शोधत बसू नका, पडलेला डाग धुवून कसा काढायचा याचा विचार करा. कारण डाग कसा पडला हे शोधेपर्यंत तो डाग अजून पक्का होतो. त्याप्रमाणे हे जगत कसं उत्पन्न झालं, आता त्यात पुष्कळ प्रकारे मी जर ते सांगायला लागलो तर कीर्तन त्याच्यातच जाईल सगळं. म्हणून तिकडं आत्ता जायचं नाही. काय ती बिग बँग थिअरी आहे. बिग बँग थिअरी म्हणजे असा मोठा आवाज झाला आणि त्याच्यातून ही सृष्टी उत्पन्न झाली अशी ती सिद्धांत सांगतात. ते एक शास्त्रज्ञ आत्ताच ते ब्रह्मलीन झाले, त्यांना मल्टी ऑर्गन फेल्युअर होतं त्यांचं नाव विसरलो. विठोबार कुमाई स्टीफन हॉकिन्स नाव त्यांचं, स्टीफन हॉकिन्स. ते आत्ताच ब्रह्मलीन झाले. तर त्यांनी तो सिद्धांत मांडलेला आहे बिग बँग थिअरीचा. पण माझा प्रश्न आहे की सृष्टी कशी उत्पन्न झाली हे कळाल्यानंतर तरी मोक्ष मिळेल का? तर मिळणार नाही. मोक्ष संपादन करायचा असेल तर हा सगळा दिसणारा प्रपंच मिथ्या आहे असा निश्चय करा. एका क्षणात मोक्ष आहे. आणि त्याला दृष्टांत असा आहे की मृगजळ ज्याप्रमाणे दिसत असलं तरीही ते नसतं, त्याप्रमाणे जगत दिसत असलं तरी ते नाही. आता आपल्यापैकी बऱ्याच जणांनी मृगजळ पाहिलं असेल, तर आपल्यापैकी कुणी बादली घेऊन पाणी भरायला जातो का मृगजळात? जात नाही. त्याचं कारण काय? मृगजळ दिसत असलं तरी ते नाही असा आपला निश्चय आहे. त्याप्रमाणे जगत दिसत असलं तरी ते नाही असा निश्चय झाला पाहिजे. मी देहाहून भिन्न आहे असा निश्चय झाला पाहिजे. आणि त्या सगळ्याच्या पुढे जाऊन मग ज्याला जाणायचं त्याचं स्वरूप काय आहे तर माऊली सांगताय सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावरण नाही रूप गुण वर्ण जेथे. त्याच्या ठिकाणी रूप नाही, गुण नाही, वर्ण नाही, काहीही नाही आहे. आणि तो कसा आहे? सत्य आहे. सत्य या शब्दावर सुद्धा पुष्कळ विस्तार आहे, पण थोडक्यामध्ये महत्त्वाच्या गोष्टी सांगतो कारण वेळेची मर्यादा आहे. मी आलो उशिरा, पण जास्त उशीर करणार नाही. जोपर्यंत सगळे बसू शकतात तोपर्यंतच आपल्याला थांबायचं आहे. त्याचं कारण असं आहे, एके ठिकाणी एक कीर्तनकार गेले कीर्तनाला आणि कीर्तन रंगलं. आता कीर्तन रंगण्यामध्ये असं आहे की सगळं स्वर, ताल, श्रोते सगळं जर ते जुळून आलं तर ते रंगतं. तसं ते रंगलं. ते 2 तास भजनच केलं आणि 2 तासांनी डोळे उघडले तर सगळे गेली होती, फक्त एक श्रोता राहिला. मग ते म्हणले तू खरा श्रोता बाबा. तो म्हणला अजिबात नाही, सतरंजी माझी आहे, ती तुमच्या पायाखाली गुंतलेली आहे, त्याच्यामुळे थांबावं लागलं. तशी आपल्याला अवस्था होऊ द्यायची नाही, त्यामुळे वेळेच्या मर्यादेत थांबायचं. म्हणून जास्त विस्तार मी करणार नाही. पण वस्तुस्थिती अशी आहे की या सर्व गोष्टींचा कधीतरी आपण अभ्यास केला पाहिजे की मी कोण आहे, खरंच माझं काम काय. तुम्ही सगळ्या संतांचं चरित्र पहा, एकही संत आपल्या चरित्राचं कार्य संपल्यावर थांबले नाही. त्याचं कारण त्यांना आपलं कार्य संपलं हे माहीत आहे. किंबहुना माऊली ज्ञानोबाराय आजही समाधीस्थ आहेत. माऊली ज्ञानोबाराय आपल्याकडे पाहत आहेत. मी लोकांना सांगतो नेहमी, गुरुवर्य महाराजांनी मला जे सांगितलं तेच सांगतो की माऊलीच्या दर्शनाला कधीही मागच्या दाराने जायचं नाही. रांगेत उभं राहायचं, जितका वेळ लागेल तेवढा लागेल. तुमच्याकडे जर तेवढा वेळ नाही तर कळसाचं दर्शन घ्या. तेवढाही वेळ नाही तर माऊलीचं स्मरण करा. ती रांगेमध्ये थांबलेली लोक वेडी आहेत काय? तुम्ही मागच्या दाराने जाताय. आणि दुसरी गोष्ट जी गुरुवर्य महाराजांनी सांगितली ती सांगतो की तुम्हाला कोण पाहताय यापेक्षा माऊली पाहते की तुम्ही कुठून आला. मागच्या दाराने आलेल्या माणसावर माऊली कृपा करेल असं तुम्हाला वाटतं का? त्यामुळे जायचं नाही. देवाला लाच देऊन काही घडत नाही. लोक देवाला लाच देतात. आता सरकारी कामात पूर्वी काय होतं, एखादं काम जर चुकीचं असेल तर पैसे द्यावे लागायचे. आता भ्रष्टाचार सुद्धा भ्रष्ट झाला. एवढा भ्रष्टाचार झाला म्हणजे तुमचं काम नियमात बसणारं असलं तरीही पैसे दिल्याशिवाय होत नाही. ते फिजिक्समधला नियम असा आहे की हलक्या वस्तूला गती जास्त असते, बरोबर ना? जड वस्तू हळू जाईल पुढे, हलकी वस्तू पटकन जाते. पण सरकारी कार्यालयाचा नियम उलटा आहे. ज्या फाईलचं वजन जास्त ती लवकर पुढे जाते.
हलकी फाईल पुढं जात नाही पटकन, अशी परिस्थिती आहे. म्हणजे भ्रष्टाचार सुद्धा भ्रष्ट झाला. अशा काळामध्ये जर मनाची स्थिती संतुलित ठेवायची असेल तर संत वाङ्मयाला पर्याय नाही. विठोबा रघुमाई, विठोबा रघुमाई, विठोबा रघुमाई, विठोबा रघुमाई. म्हणून पहिलं लक्षण सांगतात सत्य. हा भगवंत सत्य स्वरूपाचा आहे. सत्य कशाला म्हणायचं? त्यातली पहिली वाक्य आहे, सत्य हे नेहमी त्रिकाल अबाधित असतं, त्याचं स्वरूप कधीही बदलत नाही. आता जे बदलतं त्याला सत्य म्हणायचं नाही, एवढं सरळ आहे. अगदी तुम्हाला ढोबळ उदाहरण सांगतो. तुम्हाला जर मी प्रश्न विचारला तुमचं वजन किती, म्हणजे शारीरिक, बरं सामाजिक नव्हे, शारीरिक वजन किती, तर याचं उत्तर तुम्ही देऊच शकत नाही असं माझं म्हणणं आहे. कारण तुम्ही जर असं म्हणालात की माझं वजन 90 किलो आहे, तर तुम्हाला मी इथून समजा 1000-2000 फूट उंचीवर नेलं तर तुमचं वजन कमी भरतं. हिमालयात गेलं अजून कमी भरतं. अंतराळात गेल्यावर वजनच भरत नाही. ती सुनीता विल्यम्स होती 9 महिने अंतराळात, 8 महिने 9 महिने, तिथले व्हिडिओ आहेत तिचे. असं तरंगतो माणूस, कारण वजनच नाही तिथे. म्हणून माझं वजन किती याचं खरं उत्तर देताच येत नाही, कारण ते बदलणार आहे. म्हणून माझं वजन इतकं आहे ही आपली फक्त समजूत आहे, सत्य नाही. आता तुम्हाला सांगतो, तांदळाची किंमत किती आहे? कोणी गेलं नाही का बाजारात? एवढ्यात सगळे श्रीमंत दिसत आहे बाबा. किती किंमत तांदळाची? जरा बरा तांदूळ असेल साधारण 40 रुपये किलोपर्यंत आहे. तर 40 रुपये ही तांदळाची किंमत आहे. पण खरी गोष्ट ही आहे की 40 रुपये ही तांदळाची किंमत नाही. खरी गोष्ट ही आहे की तांदळाची किंमत तांदूळ आहे. तांदळाची किंमत 40 रुपये आहे यामुळे की जो तांदूळ देणारा आहे आणि जो तांदूळ घेणार आहे त्या दोघांनीही हे मान्य केलं की याची किंमत 40 रुपये आहे. जर शेतकऱ्यांनी हे मान्य केलं नाही की या तांदळाची किंमत 40 रुपये नाही, या तांदळाची किंमत तांदूळ आहे, तर हे योग्य ना? ज्या त्या वस्तूचं मूल्य ती वस्तू आहे, ते मूल्य आपण दोघंही स्वीकारतो, मान्य करतो, म्हणून ती किंमत आपण घेतो. 2016 मधली आठवण करा एकदा. ज्या दिवशी नोटा बंद झाल्या त्याच्यानंतर आता सापडतात बरं लोकांना, कुठं तांदळाच्या डब्यात, कुठं गव्हाच्या डब्यात, आता सापडतात. आता त्याची काय किंमत आहे? 10 रुपये. 500 रुपयाला 10 रुपये मिळेल. 1 रुपया, 1 रुपया सुद्धा 1 पैसा मिळत नाही, लक्षात ठेवा. कारण त्याची रुपया म्हणून असलेली मान्यता त्या दिवशी संपली. म्हणून एखाद्या वस्तूचं मूल्य आपण मानतो त्याच्यावर आहे. दुःखाचं सुद्धा तसंच आहे. आपण मानलं तर दुःख आहे. काही लोकांना मी गरीब आहे याचं फार दुःख आहे. म्हणजे एक गृहस्थ, त्यांच्याकडे गुरुवर्य महाराज गेले, म्हणले आम्ही एक स्मारक करतो आहोत, तर त्याच्याकरता तुम्ही काही सहाय्य करा. तर त्यांनी 101 रुपयांची पावती केली. तर गुरुवर्य महाराज म्हणले तुम्ही फार संपन्न आहे. नाही म्हणले महाराज मी फार गरीब आहे, एवढंच देऊ शकतो. आणि पुढच्या वर्षी त्यांच्या घरावर इन्कम टॅक्सची धाड पडली. तर त्यांच्याकडे काम करणारी मोलकरीण 1 पोतं नोटा घेऊन पळून गेली. 1 पोतं नोटा, किंमत नाही, पोतं भरून नोटा मोलकरीण घेऊन गेली. पण त्यांनी दान केलं नाही, लक्षात ठेवा. त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण तुम्हाला सांगतो आणि अभंगाकडे येतो. महत्त्वाचं कारण असं आहे, पुण्याचे धन जाय त्याच रीतीने ज्याची जशी वासना, पापाचे धन जाय त्याच रीतीने ज्याची जशी वासना. पुण्याचं धनच चांगल्या मार्गाला जातं आणि पापाचं धन त्याच मार्गाला जातं. सगळ्यात सोपी खूण ही आहे, पडल्या पडल्या झोपतो तो पुण्यवान. विठोबा रघुमाई, विठोबा रघुमाई, विठोबा रघुमाई, विठोबा रघुमाई, विठोबा रघुमाई. म्हणून सत्य हे त्रिकाल अबाधित आहे. लोक जे सत्य बोलतात, तुम्ही कधी कोर्टात गेलात तर तिथे वकील असतात, त्यांचा वकिली हा व्यवसाय आहे. तिथे न्यायाधीश असतात, त्यांची ती नोकरी आहे. चपराशी असतात, त्यांची नोकरी आहे. पण याच्याबरोबर कोर्टामध्ये एक व्यवसाय चालतो ज्याचं नाव आहे साक्ष. साक्ष देण्याचा व्यवसाय काही लोकांचा. आणि त्या लोकांचे दर ठरलेले आहेत की मारामारीचा खटला असेल तर एवढे रुपये,
किंवा फसवणुकीचा खटला असेल तर एवढे रुपये, इतकं त्यांचं ठरलं आहे. आणि ते काय करतात, त्या कोर्टामध्ये जाऊन साक्ष देतात आणि साक्ष देण्याचे पैसे घेऊन मग निघतात. आता ते जे साक्ष घेतात ते साक्ष घेण्यापूर्वी काय करायला लागतं, शपथ घ्यायला लागतं. आणि शपथ घेऊन खोटं बोलतात. तर शपथ घेऊन खोटं बोलण्याचा व्यवसाय करायचे दिवस आहेत आत्ता. आणि ह्याच्यामध्ये सत्य शोधायचं कसं, तर सत्याची परीक्षा हीच आहे की काळ कोणताही असला तरी ते बदलत नाही. म्हणून तुम्ही माऊली ज्ञानोबारायांच्या वाङ्मयामधलं तत्वज्ञान पहा आणि जगद्गुरु तुकोबारायांचं तत्वज्ञान पहा, निळोबारायांचं तत्वज्ञान पहा. या सर्व संतांच्या तत्वज्ञानामध्ये एकरूपता आहे, एकतानता आहे, कारण त्यांनी सांगितलेली गोष्ट सत्य आहे. म्हणून सत्य हे त्रिकाला बाधित असतं. दुसरी गोष्ट, सत्य हे कायम व्यापक असतं. जागा बदलली म्हणून सत्य बदलत नाही. कुठेही गेलं तरी सत्य हे सत्य आहे. सत्य साच खरे, सत्य साच खरे, हा सत्य साच खरे, सत्य साच खरे. नाम विठोबाचे बरे, 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 नाम विठोबाचे बरे. सत्य साच खरे, नाम विठोबाचे बरे, नाम विठोबाचे बरे, नाम विठोबाचे बरे. सत्य साच खरे, नाम विठोबाचे बरे. या जगतामध्ये भगवंताचं नाव सोडून बाकी काहीही सत्य नाही. बाकी सर्व गोष्टी खोट्या आहेत. सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला, सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला, सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला, सत्य तू सत्य तू विठ्ठला. गोष्ट आठवली मध्येच म्हणून सांगतो. आजच सांगितली पण तुमच्यातलं कोणी ऐकायला नव्हतं म्हणून परत सांगतो. एका राजाला किमया शिकायची होती. किमया म्हणजे कोणत्याही वस्तूचं सोनं करणं अशी विद्या आहे. मग त्याला कोणीतरी सांगितलं एका साधूला ही विद्या येते. मग तोंडला जा त्याला धरून आणा. आता असा आहे की जो सत्ताधीश असतो त्याला अक्कल नसते. सत्ता गेल्यावर अक्कल येते किंवा सत्ता यायच्या आधी अक्कल असते, पण सत्ता आल्यावर अक्कल राहत नाही. म्हणून त्यांनी पाठवलं, म्हटलं ह्याला धरून आणा. त्यांनी आणलं धरून बेड्या घालून आणि त्यांनी सांगितलं मला शिकवा म्हटलं. तर त्या साधूनी सांगितलं मला येतच नाही, तुला कुठून शिकवून. मग तो म्हटलं टाका तुरुंगात टाकलं. तर प्रधान हुशार होता, त्या प्रधानाने सांगितलं त्यांची सेवा करा तर ते शिकवतील, नाही तर शिकवणार नाहीत तुम्हाला. मग त्यांनी वेषांतर केलं, सेवा केली. सेवा करता करता एक दिवस साधू चिडला आणि साधूने त्या पायातल्या खडावा काढून हाणला धरून त्याला. कुणाला? राजाला, ज्यांनी तुरुंगात टाकला त्याला. पण त्यांनी वेषांतर केलेलं होतं, शांत बसला, सहन केलं. आणि नंतर साधू प्रसन्न झाला, किमया शिकवली. आणि त्या राजाने त्याला दरबारात आणलं, सांगितलं की तुम्ही मला शिकवलं नाही पण मी शिकलो, म्हणून त्याला करून दाखवली किमया. एक वस्तू आणली, ठेवली, सोनं करून दाखवलं. त्याच्यावर साधू एक वाक्य असं म्हटला, किमया तो बराबर है लेकिन जूते खाए बिगर आई नाही. गोष्ट संपली. तात्पर्य असं आहे की कुठलीही गोष्ट जर व्यवस्थित करायची असेल तर कुठेतरी गुरु शरणागतीपूर्वक शिकलं पाहिजे, पायाजवळ बसून शिकलं पाहिजे.
माऊली असं सांगतात, तनु मनु जीवे चरणाशी लागावे आणि अगरवता करावे दास्य सकळ. त्याच्या मागचा श्लोक असा आहे, तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानं ज्ञानेन तत्वदर्शिनः. ते ज्ञान पैगा बरवे जरी मनी आधी आणावे तरी संता या बजावे सर्वस्वीसी. ते ज्ञानाचा कुरुठा तेथ सेवा हा दारवंठा स्वाधीन करी सुभटा ओळगोनी. तनु मनु जीवे चरणाशी लागावे आणि अगर्वता करावे दास्य सकळ. मग अपेक्षित जे आपुले तेही सांगतील पुसले जेणे अंतःकरण बोधले संकल्पा न ये. एवढा विस्तार सगळा आहे त्याचा, पण तेवढं केल्याशिवाय मोक्ष होत नाही. लक्षात ठेवा, गुरु शरणागतीशिवाय चाल म्हणता येत नाही, गुरु शरणागतीशिवाय तत्वज्ञान कळत नाही, गुरु शरणागतीशिवाय माणूस नीट बसू शकत नाही, श्वासोच्छ्वास करू शकत नाही. लक्षात ठेवा. तुम्हाला गंमत सांगतो आणि सगळ्यांनी लक्षात ठेवा की ज्या दिवशी आपण श्वासोच्छ्वास करतो अशी जाणीव होईल ताबडतोब डॉक्टरकडे गेलं पाहिजे. जोपर्यंत त्याची जाणीव नाही तोपर्यंत तुमचं आरोग्य उत्तम आहे. आणि जेव्हा जाणीव झाली की मी श्वासोच्छ्वास करतो आहे तर लगेच डॉक्टरकडे जायचं, कारण अटॅकचं लक्षण आहे ते. किंवा दुसरी गोष्ट सांगतो, तुम्ही रोज सकाळी उठल्यानंतर एक प्रयोग करा, म्हणजे तुमच्या जबाबदारीवर करा बरं का. प्रयोग असा आहे की सकाळी उठल्यानंतर प्रत्येकाला हे सांगत जायचं की मी माणूस आहे, असं प्रत्येकाला सांगायचं. फार तर फार 10 माणसं ऐकतील तुमचं, 11वा माणूस तुम्हाला घेऊन येरवड्यातच जाणार की ह्याच्या डोक्यावर काहीतरी परिणाम झाला. पण ह्याचा अर्थ तुम्ही माणूस नाही असा आहे का? असा नाही आहे. पण माणूस आहे असं सांगणं कमीपणाचं आहे. माणूस असणं सहजतेने आहे आणि ते स्वीकारलेलं आहे, सर्वांनी स्वीकारलेलं आहे. म्हणून मी माणूस आहे हे सांगणं जसं कमीपणाचं आहे, तसं मी ब्रह्म आहे किंवा देव मी आहे असं सांगणंही कमीपणाचं आहे. त्याला आत्मत्वानी प्राप्त केल्यानंतर त्या समाधानात राहता आलं पाहिजे. असो, सत्य ज्ञान अनंत. भगवंत हा ज्ञानरूप आहे, भगवंत हा अनंत आहे. अनंत म्हणजे कसा आहे? अनंत रूपे अनंत वेशे देखिले म्या त्यासी. अनंत रूपे अनंत वेशे देखिले म्या त्यासी. अनंत रूपे अनंत वेशे देखिले म्या त्यासी. अनंत रूपे अनंत वेशे देखिले म्या ह्याच्या पुढे ही चाल दुपटी ते बरं का, पण तेवढा स्वर सहजासहजी जात नाही कोणाचा. अनंत रूपे असं त्याच्या पुढची परत आहे, एवढा उंच जात नाही स्वर. आणि स्वराचं एक गणित सांगतो तुम्हाला, 2 नियम. पहिलं, चोरट्या आवाजात म्हणायचं नाही, हा नियम पहिला. आणि दुसरा नियम, जिथं आपला आवाज फाटतो असं लक्षात येईल तिथं थांबलं पाहिजे, त्याच्यावर माणसाने चिरकू नये उगीच. असो, अनंत रूपे अनंत वेशे देखिले म्या त्यासी. बाप रखुमा देवी वरु खोण बाणली कैसी. भगवंताचं अनंतत्व इतकं अनंत आहे की भगवंताचं अनंत असं नाव आहे. इतकी अनंतता आहे, त्याला काही अंतच नाही. अंत नाही म्हणजे दोन्ही प्रकाराने. एक म्हणजे त्याचं शेवटचंही टोक सापडत नाही, सुरुवातीचं टोकही सापडत नाही. आणि दुसरं अंत नाही म्हणजे त्याला जन्मही नाही, मृत्यूही नाही. अनादि आणि अनंत आहे, अशा स्वरूपाचा आहे. म्हणून सत्य ज्ञान अनंत. गगनाचे प्रावरण. प्रावरण या शब्दाचा अर्थ आहे खोळ. विण्याला खोळ घालतात किंवा पखवाजाला खोळ घालतात, तर विण्याची खोळ किंवा पखवाजाची खोळ ही त्याच्यापेक्षा मोठी असली पाहिजे. त्याप्रमाणे हा भगवंत या गगनापेक्षाही व्यापक आहे, गगनाची सुद्धा खोळ आहे.
आता ते गणित आठवलंय सांगतो, कारण आठवल्याबरोबर सांगितलं पाहिजे, कारण मी आज रात्री जर मेलो तर माझ्याबरोबर जाईल ते, म्हणून लगेच सांगायचं. तर गतीचं गणित असं आहे की एका बिंदूपासून दुसऱ्या बिंदूपर्यंत जाण्याकरता एक विशिष्ट गती लागते. मग त्याच्यामध्ये प्रकाशाची गती आहे, ध्वनीची गती आहे, पुष्कळ विचार आहे त्याचा. पण अ बिंदूपासून ब बिंदूपर्यंत, किंवा मराठीमध्ये विचारायचं तर ए पॉईंटपासून बी पॉईंटपर्यंत सगळ्यात लवकर कोण जाऊ शकतो सांगा? तुम्ही शाळेत जाता का रे पोरांनो? जाता? कितवीला आहे? ठीक आहे, 10वी 11वी तरी पाहिजे, म्हणजे मग विचारता येईल. लवकर कोण जातो? कोण जाईल? जो बच्या सगळ्यात जवळ आहे. आता तुम्हाला सांगतो, सगळ्यात लवकर कोण जाईल? जो दोन्हीकडं आहे तो सगळ्यात लवकर जाऊ शकतो. येते का लक्षात? जो अ बिंदूला सुद्धा आहे आणि ब बिंदूला सुद्धा आहे तो सगळ्यात लवकर जाऊ शकतो. आलं का लक्षात? नाही, तो तिथं आहेच ना, म्हणून जायची गरजच नाही. तुम्ही फक्त तिकडं बघितलं की तो दिसणार आहे, त्याची गती सगळ्यात जास्त आहे. म्हणून तर भगवान श्रीकृष्णाला जेव्हा उखळाला बांधलं तेव्हा समोरही तोच दिसला, कारण तो दोन्हीकडे आहे. तो इकडं बांधला तर इकडं दिसला कसा, असा प्रश्न नाही. तो दोन्हीकडं आहेच, फक्त इकडं पाहिला नव्हता, आता पाहिलं तर दिसला. किंवा त्या हिरण्यकश्यपूने खांबावर लाथ घातली आणि देव आला, तर खांबात आहे म्हणून नाही आला. हिरण्यकश्यपूने विचारलं, भक्त प्रल्हादाने सांगितलं म्हणून आला. जर हिरण्यकश्यपूने असं विचारलं असतं की भिंतीत तुझा देव आहे का, तो काय नाही म्हणला असता का? होच म्हणला असता, आणि त्यांनी भिंत फोडली असती, भिंतीतून आला असता. हल्लीच्या काळामध्ये फक्त हिंदू धर्मातल्या गोष्टींनाच भंपक म्हणतात बरं का, बाकी सगळ्या धर्मातल्या गोष्टी खऱ्या. मात्र त्या काय काय गोष्टी सांगायची जागा नाही, मला तुम्ही बाहेर विचारा, सांगतो मी तुम्हाला. एका धर्मग्रंथात तर असं लिहिलंय की पृथ्वी चपटी आहे, चौकोनी आहे, आणि चौकोनी आणि चपटी असलेली पृथ्वी उडून जाऊ नये म्हणून देवाने त्याच्यावर डोंगर ठेवलेत, असं त्यांच्या धर्मग्रंथात लिहिलंय. आणि हे तुम्ही नाकारून दाखवा मला, मी तुम्ही म्हणताल ती शिक्षा घ्यायला तयार आहे. फक्त त्या धर्मग्रंथाचं नाव, त्याचा पृष्ठ क्रमांक, ओळ क्रमांक सांगून हे खोटं आहे असं म्हणून दाखवा बाहेर. हिंमत नाही तुमची, मी सांगतो. किंबहुना तुम्ही जर बोललात तर तुमचं काय कापतील कळणार नाही, पण कापतील. पण हिंदू धर्माबद्दल मात्र प्रत्येक जण बोलणार हे भंपकच आहे, हे खोटंच आहे, असं घडूच शकत नाही. म्हणजे कसं आहे सांगतो तुम्हाला, मराठीतल्या म्हणी फार चांगल्या आहेत. एक म्हण अशी आहे की मऊ लागलं ना, हा असं आहे, त्याच्यामुळं जास्त मऊ होऊ नका. मऊ मेणा होणी असं खरं आहे, पण त्याच्या पुढचंही लक्षात ठेवा, कठीण वज्रा असं भेदवायचे. किंवा काही लोक काय सांगतात, भारताचं ब्रीद वाक्य आहे अहिंसा परमो धर्म. हा याच्या पुढची अर्धाली कुणीच म्हणत नाही. पुढची अर्धाली आहे धर्म हिंसा तथैवच. धर्माच्या रक्षणासाठी केलेली हिंसा सुद्धा योग्य आहे. उद्या एखाद्याने तुमचं नरडं धरलं तर तुम्ही थापड मारलीच पाहिजे ना, दाब बाबा अजून, असं थोडी म्हणणार. आता एक जण येऊन होऊन गेला माग, त्यांनी सांगितलं एका कान फाडत दिली तर दुसरा काल पुढं करावं, असलं नसतंय चालत. याला अहिंसा म्हणत नाहीत. अहिंसा या शब्दाचा अर्थ माऊली सांगतात, जगाची या सुखोद्देशे शरीर वाचा मानसे राहाटणे ते अहिंसे रूप जाण. जगाच्या सुखाकरता सतत काम करत राहणं याचं नाव अहिंसा आहे. मग दुसऱ्याला सुख व्हावं म्हणून एखाद्या वेळी जर हिंसा करावी लागली तर तीही अहिंसा आहे. धर्माच्या रक्षणाकरता शस्त्र उचलणं योग्य आहे, हे लक्षात ठेवा. किंबहुना सध्याचा काळ इतका दुर्दैवी आहे की चांगल्या लोकांना शस्त्र परवान्याची गरज आहे. लोक म्हणतात तुम्हाला शस्त्र परवान्याची काय गरज? अहो हेच तर दुर्दैव आहे की चांगल्या माणसाला शस्त्राचा परवाना घेऊन फिरण्याचे दिवस आले. असो, सांगण्याचं तात्पर्य भगवंत हा अनंत अशा स्वरूपाचा आहे, गगनाचे प्रावरण अशा स्वरूपाचा. ही रूप नाही नाही वर्ण छाया, रंग नहीं रूप नहीं नहीं वर्ण छाया, रंग नहीं रूप नहीं नहीं वर्ण छाया, रंग नहीं रूप नहीं नहीं वर्ण छाया. निराकार निर्गुणा तुझी रघुराया, निराकार निर्गुणा तुझी रघुराया, निराकार निर्गुणा तुझी रघुराया, निराकार निर्गुणा तुझी रघुराया.
रूप नाही नाही वर्ण छाया, निराकार निर्गुण तुची रघुराया. भगवंताची 3 प्रकारची स्वरूप आहे. एक आहे सगुण साकार, दुसरा आहे सगुण निराकार आणि तिसरे निर्गुण निराकार. तर निर्गुण निराकाराची व्याप्ती सगुण निराकारातही आहे, सगुण साकारातही आहे. सगुण साकाराची व्याप्ती सगुण निराकारात नाही, सगुण निराकाराची व्याप्ती निर्गुण निराकारात नाही. मागच्या मागच्याचा पुढच्या पुढच्यात असतो त्याला अन्वय म्हणतात, पुढच्या पुढच्याचा मागच्यात असतो त्याला व्यतिरेक म्हणतात. म्हणजे आकाश सर्व भूतामध्ये आहे, पण पुढची भूतं मागच्या भूतात नाहीत. तुम्ही बारकाईने निरीक्षण करा, आपल्या भिंतीमध्ये खिळा जातो, त्याचं कारण खिळा जाण्या इतकं आकाश त्या भिंतीत आहे. काही लोकांना आपली ही उत्पत्तीची जी परंपरा आहे ती लोकांना मान्य नाही. त्यातली एक गोष्ट अशी आहे की पाण्यामधून अग्नी उत्पन्न झाला, बरोबर ना? का नाही? पृथ्वी आप तेज, तेजातून पाणी का पाण्यातून तेज? तेजातून पाणी, म्हणजे अग्नीतून पाणी निर्माण झालं. तर लोकांना प्रश्न पडतो की मग पाण्यात अग्नी कुठे आहे? उलट असं आहे की आग विझवण्याकरता पाणी वापरतात. तर तुम्हाला त्याचं गणित सांगतो. आता हे तुम्हाला कळालं उत्तम, नाही कळलं अजून उत्तम. पाण्याचं जे गुणसूत्र आहे ते आहे H2O. H2O म्हणजे हायड्रोजनचे 2 अणू, प्राणवायूचं म्हणजे ऑक्सिजनचा 1 अणू, त्याला म्हणतात पाणी. आणि ते पाणी असं सहजासहजी होत नाही. मग हायड्रोजनचे 2 अंश घेतले, ऑक्सिजनचा 1 घेतला आणि झालं पाणी, असं होत नाही. त्याला प्रचंड प्रेशर लागतं आणि त्या प्रेशरमध्ये एक एजंट लागतो, त्याला इलेक्ट्रिकल एजंट म्हणतात. तो एजंट त्याच्यापासून पाणी तयार करतो, अशी ती प्रक्रिया आहे. आणि दुसरं अग्नी जो आहे, अग्नी तो आहे हायड्रोजन. हायड्रोजन म्हणजे ज्वलनशील. आता सूर्याचं स्वरूप काय, तर हायड्रोजनचे स्फोट होतात सारखे, हे सूर्याचं स्वरूप आहे. मोठमोठे आवाज होतात. आपल्या संस्कृतीमध्ये फार बारकाईने निरीक्षण आहेत, फक्त आपल्याला ते गोऱ्या चामडीने सांगितल्याशिवाय कळत नाही, हे दुर्दैव आहे. युरोपमधल्या माणसांनी सांगितलं योगाभ्यास चांगला आहे, मग चांगला. अमेरिकेच्या माणसांनी सांगितलं मग चांगला. म्हणजे योग हा जोपर्यंत योगा होत नाही तोपर्यंत आपल्याला तो भारी वाटतच नाही. योगा झालं की मग योगा डे, सगळं फादर्स डे, मदर्स डे. आपल्याकडे माणूस मेल्यावर दिवस घालतात, लक्षात ठेवा. ही आपली फादर्स डे घालणं, मदर्स डे घालणं आपली संस्कृती नाही. असो, तर मी सांगतो याच्याकरता की त्या सूर्याचं एक नाव आहे रवी, असं एक नाव आहे. म्हणजे पहिलंच नाव आहे सूर्यनमस्कार. घाला बरं का तुम्ही, सगळे असे हाडकोळे किडकिडे दिसताय पोरं, तुम्ही जेव्हा बिवा जरा सूर्यनमस्कार, आसनं, ध्यान, प्राणायाम जरा केलं पाहिजे. मनगट असं जाड पाहिजे, म्हणजे 2 थोबाडीत द्यायची ताकद नसावी, 2 थोबाडीत सहन करायची पाहिजे. द्यायची कुणातही असते, सहन करण्याची फार थोड्यांमध्ये असते. तर त्या सूर्यनमस्कारातलं पहिलंच आहे ओम मित्राय नमः, दुसरं ओम रवये नमः. त्याचं नाव रवी आहे. रवी या शब्दामध्ये धातू आहे रव. रव म्हणजे आवाज, म्हणून जिथे आवाज नसतो त्याला आपण म्हणतो निरव शांतता. जिथे आवाज नाही त्याला नीरव असं म्हणतात. आणि त्या सूर्यामध्ये या स्फोटांमुळे सारखे आवाज होतात, म्हणून आवाज करणारा असा अर्थ आहे रवी शब्दाचा. आणि आता आधुनिक विज्ञान सांगतं की सूर्यामध्ये मोठमोठे स्फोट होतात आणि त्याचे आवाज होतात. म्हणजे आपल्या विज्ञानाच्या कक्षात जिथपर्यंत आत्ता पोचल्या त्याच्या फार पुढे अध्यात्माची कक्षा आहे. तुम्हाला एक गणित सांगतो, माझ्यावर विश्वास नसला तर भटकर सरांकडे चला, मी तुम्हाला सांगतो. अमेरिकेमध्ये स्पेसिसचा अभ्यास करणारी एक शाखा आहे. स्पेसिसला मराठीमध्ये म्हणजे इंग्रजीमध्ये योनी म्हणतात, शुद्ध मराठीत स्पेसिस म्हणतात. तर त्याचा जो अभ्यास केला जातो ती आकडेवारी आहे त्यांची दरवर्षाची. तर 2024 सालातली त्यांची आकडेवारी आहे 8.1 मिलियन अशी आकडेवारी आहे. त्याला आपल्या आकडेवारीमध्ये जर भाषांतरित केलं तर ते होते 81 लाख. अजून 3 लाख त्यांना सापडायचे आहेत आणि शेवटी ते पोचणार कुठं? 84 लाख. आणि 84 लक्ष योनीचा विचार आपल्या वेदापासून उपनिषदापासून लिहून ठेवला. म्हणून तुम्ही एक वाक्य लक्षात ठेवा, विज्ञान ही अध्यात्माची शाखा आहे, हे लक्षात ठेवा. म्हणजे विज्ञान जिथे जाऊन पोचेल ना अजून शेकडो वर्षांनी, तिथे अध्यात्म जाऊन पोचलेलं आहे. विज्ञान कुठून जातं तुम्हाला सांगू का? विज्ञान या दिशेने निघालं आहे आणि अध्यात्म या दिशेने जातं. म्हणून अंतराळामध्ये गेलं तरी आत्मज्ञान होत नाही, अंतरात गेल्याने आत्मज्ञान होतं. म्हणून अंतराळाच्या मागे लागू नका, अंतराच्या मागे लागा, अंतर्मुख व्हा. डोळे बंद केल्यावर स्पष्ट दिसतं, लक्षात ठेवा.
उघड्या डोळ्यांनी ते स्पष्ट दिसत नाही. आणि म्हणूनच पाहता पाहणे दुरी सारोनिया, डोळे बंद केल्याशिवाय दिसत नाही. आपला आग्रह आहे मला उघड्या डोळ्यांनी दिसलंच पाहिजे, दिसणारच नाही तुम्ही कितीही प्रयत्न करा. किंबहुना असा आहे की आपल्याला जी पाहण्याची शक्ती आहे ना ती त्याच्यामुळे आहे. आता आज का मला माहीत नाही, आधुनिक ह्याच्यातल्या गोष्टी फार डोक्यात यायला लागल्यात. सांगतो, आपल्या डोळ्याची जी बघण्याची शक्ती आहे त्याची एक प्रक्रिया आहे. डोळ्याच्या मागे एक पडदा असतो, त्याला रेटिना म्हणतात. आणि एका विशिष्ट अंतरावरच्या वस्तूच्या अलीकडे जर ती वस्तू आली तर आपल्याला ती स्पष्ट दिसत नाही. तर जेवढ्या अंतरापर्यंत स्पष्ट दिसत नाही किंवा जिथून दिसायला सुरुवात होते त्याला म्हणतात मिनिमम फोकल लेंथ. हां, ती साधारण 8 ते 10 सेंटीमीटरपर्यंत असते निरोगी डोळ्याची. जर त्याला काही दोष निर्माण झाला तर मग चष्मा लावून ती ॲडजस्ट केली जाते. आणि जेव्हा आपल्याला समोरची वस्तू दिसते त्या वस्तूची त्या रेटिनावर उलटी प्रतिमा पडते, मेंदू त्याला सुलटा करतो आणि पाहतो. अशी ती प्रक्रिया आहे सगळी. आणि तुम्ही विचारसागरामधली बाह्य पदार्थ ज्ञानाची रीती जर पाहिली, त्याचं एक चित्र आहे, ते चित्र जर पाहिलं तर ते तसंच चित्र आहे. मी जेव्हा त्या दवाखान्यात पाहिलं तेव्हा त्यांना म्हणलं आमच्या विचारसागरात हे चित्र कधीच आहे. म्हणजे अध्यात्म फार पुढे, लक्षात ठेवा. आणि तुम्ही एक लक्षात घ्या, 100 गोष्टी जाणण्याच्या मागं लागू नका. मराठीतली म्हण अशी एक की मास्टर ऑफ वन आणि जॅक ऑफ ऑल. नाही नाही, असं नाही. जॅक ऑफ ऑल आणि मास्टर ऑफ नन असं आहे. आणि जॅक ऑफ नन काय, मास्टर ऑफ वन असं काहीतरी आहे. जाऊ दे, इंग्रजीचं आहे, चुकलं तर चुकलं, पण त्याचं तत्व सांगतो तुम्हाला. एक गोष्ट नीट आली पाहिजे. 10 दगडावर कधी पाय ठेवायला जाऊ नका. एक गोष्ट करा, ती पूर्ण करा, मग दुसऱ्या. मी ज्या शाळेत होतो त्या शाळेचं ब्रीद वाक्य होतं बरं का, हाती घ्यालते तडीच न्या, असं ब्रीद वाक्य. तर आमची पोरं एवढी हुशार होती शाळेतली, त्यांनी 3 ब्रीद वाक्य केली तुकड्यांच्या नुसार. त्याचीच 3 केली. हां, म्हणजे हुशार मुलांचे जे वर्ग होते त्यांच्याकरताचं ब्रीद वाक्य हाती घ्यालते तडीच न्या. दुसऱ्या मधल्या मध्यम बुद्धीचे जे विद्यार्थी होते त्यांच्याकरता होतं हाती घ्याल ते घरी न्या. आणि जे सगळ्यात नंतरचे होते ते हाती लागेल ते घरी न्या. मुलं फार बुद्धिमान असतात, काय सांगायचं तुम्हाला. फक्त त्यांच्या बुद्धिमत्तेला वाव मिळत नाही योग्य वेळी, आणि जी दिशा दिली पाहिजे ती दिली जात नाही, लक्षात ठेवा. नाहीतर देवानी बुद्धी देताना सगळ्यांना सारखीच दिली, फक्त काही लोक वापरत नाही त्यामुळे ती गंजून जाते. वेळेची मर्यादा झाली, लोक उठून निघायला लागले. त्यामुळं शेवटच्या चरणामध्ये माऊली सांगतायत, ज्ञानदेव म्हणे ज्योतीची निज ज्योती ते हे उभी मूर्ती विटेवरी. याच्यासाठीच दुसरं एक माऊलींचं प्रमाण असं आहे, जीवीची या जीवा प्रेम भावाची या तुझ वाचोनी केशवा वाचोनी केशवा जीवे अनुसरली
जीवीची या जीवा प्रेम भावाची या भावा तुझं वाचोनी केशवा अनुनावडे. जिथे जिथे चेतनत्व आहे, जिथे जिथे अस्तिभाती प्रियत्व आहे, ते ते त्या चैतन्याचंच आहे. एक ते काव्य आहे, जे जे उत्तम उदात्त उन्नत महन मंगल महन मधुर ते ते स्वतंत्रते भगवती त्वामहम यशोयुताम. हे जसं आहे ना, हे प्रमाण म्हणून सांगितलं नाही, हे दृष्टांत म्हणून सांगितलं आहे. म्हणजे जिथे जिथे चांगलं आहे, जिथे जिथे सत आहे, जिथे जिथे चित आहे, जिथे जिथे आनंद आहे, तिथे तिथे तो त्या भगवंताचाच आहे. म्हणून ज्ञानदेव म्हणे ज्योतीची निज ज्योती. श्रीमदाद्य शंकराचार्य सांगतायत किं ज्योतिस्तव भानुमान हनिमे रात्रौ प्रदीपादिकं स्यादेवं रविदीपदर्शन विधौ किं ज्योतिराख्याहि मे चक्षुस्तस्य निमीलनादि समये किं धीर्धियो दर्शने किं तत्राहमतो भवान परमकं ज्योतिस्तदस्मै प्रभो. मी ज्योतिस्वरूप आहे आणि त्या ज्योतीची निज ज्योती आत्मस्वरूपाचं अधिष्ठान असणारा जर कोणी असेल तर तो हा भगवंत आहे, जो संपूर्ण जगताला व्यापून त्या विटेवर उभा आहे, जो सगुण साकार रूपाने अभिव्यक्त झालेला आहे, पण वस्तुतः तो निर्गुण निराकार आहे. जरी त्याच्या ठिकाणी आपल्याला रूप दिसत असलं, रंग दिसत असला, वर्ण दिसत असला, तरी त्या सगळ्याहून तो वेगळा आहे, अलिप्त आहे, त्याचा अधिष्ठान आहे. आणि अशा भगवंताची जर कृपा होईल तर आपल्याला तो दिसेल. आणि तो कसा दिसेल? पाहता पाहणे दुरी सारोनिया. तुम्ही एक लक्षात घ्या, आपली फुटपट्टी बाजूला ठेवल्याशिवाय ज्ञान होत नाही. त्याला शुद्ध मराठीमध्ये डी लर्निंग प्रोसेस म्हणतात. आपल्याला जर शिकायचं असेल तर मला काहीतरी कळतं हे विसरल्याशिवाय शिकता येत नाही. जो असं म्हणतो की मला कळतं त्याने शिकण्याच्या भानगडीत पडायचं नाही. परमार्थाचा मार्ग अज्ञानी लोकांकरता आहे, ज्ञानी लोकांकरता नाही. म्हणून त्या भगवंताचं आपल्याला दर्शन व्हावं अशी त्या भगवंताच्या चरणी प्रार्थना करून सेवेला विराम. विठोबा पुंडली कवरदा श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. विठोबा रघुमाई विठोबा रघुमाई विठोबा रघुमाई विठोबा रघुमाई विठोबा रघुमाई. विठोबा रघुमाई विठोबा रघुमाई विठोबा रघुमाई विठोबा रघुमाई विठोबा रघुमाई. ज्ञानदेव म्हणे ज्ञानदेव म्हणे ज्योतीची निज ज्योती. ज्ञानदेव म्हणे ज्ञानदेव म्हणे ज्ञानदेव म्हणे ज्योती निज ज्योती. ज्ञानदेव म्हणे ज्योतीची निज ज्योती. ज्ञानदेव म्हणे ज्ञानदेव म्हणे
ज्योतीची निज ज्योती ज्ञानदेवा माने तेही उभी मूर्ती तेही मूर्ती विठोबाची तो हरी तो महिला डोळे भरी तो पाहिला ज्योति की निज ज्योति पाहिला डोळे भरी तो
रे विठ्ठल जय जय 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 विठ्ठल बोले नाही विचारिला अधिकार तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा माया पैकिंकरा ज्यांना ज्यांना देवानी चांगलं तोंड आणि हात दिलेलं आहे निरोगी, त्यांनी आमच्याबरोबर शांत चित्ताने भजनात सहभागी व्हा. ज्यांना ते दिलेलं नाही त्यांच्याविषयी माझी कुठलीही तक्रार नाही. ज्ञानदेव तुकारा 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 ज्ञानदेव तुकारा
ज्ञानदेव तुकाराम पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम